डिझाईन, स्टायलिक, युनिक फॅशन आउटफिट्स, ज्वेलरी, ॲसेसरी क्रिएट करणे. तुम्हाला पण याची खूप आवड आहे का? पण मग विचार येतो, बाई डिझाईनमध्ये करिअर केलं तर लोक काय म्हणतील? आपल्याकडे बऱ्याचशा लोकांना वाटतं की फॅशन डिझायनिंग म्हणजे काय? ऑरा झिरो, इन्कम झिरो, फेम तर विसरूनच जा. फक्त गल्लीतल्या बायांचे कपडे शिवणे म्हणजे फॅशन डिझायनिंग. बरोबरच ना? आणि याला कारणच असं आहे की क्लासेस आणि समाजाने आपल्या मनात भरून ठेवले, जे की नीट बसतेच काय ते करिअर, बाकी सगळे कोर्सेस लो क्वालिटी आहेत. पण ही सगळ्यात मोठी चूक आहे. जसं इंजिनिअरिंगसाठी IIT आहे, मेडिकलसाठी एम्स आहे, तसंच डिझाईन आणि फॅशनसाठी इंडियामध्ये NIFT, NID आणि IIT सारख्या टॉप नॅशनल इन्स्टिट्यूट्स आहेत. इथे ॲडमिशन मिळवणेसुद्धा तितकंच कॉम्पिटिशनचं आहे. गल्लीतला शिंपी आणि एक प्रोफेशनल डिझायनर यात तोच फरक आहे जो एका साध्या मेकॅनिकमध्ये आणि ऑटोमोबाईल इंजिनियरमध्ये असतो. आज ही हजारो करोडची ग्लोबल इंडस्ट्री आहे. फेम आणि ऑरा, सेलिब्रिटी स्टायलिंग, फिल्म कॉस्ट्युम्स, टॉप इंटरनॅशनल ब्रँड्स, इथे ग्लोमर आणि रिस्पेक्ट दोन्हीही आहेत. इन्कम, टॉप इन्स्टिट्यूटमधून पासआउट झालेला डिझायनर महिन्याला लाखो रुपये कमवतो आणि स्वतःचा ब्रँड उभे करतो. लोकांच्या आणि क्लासेसच्या मार्केटिंगच्या हाफ नॉलेजमुळे तुमच्या टॅलेंटचा बळी देऊ नका. डिझाईनमध्ये क्रिएटिव्हिटी आहे, स्कोप आहे, स्टेटस आहे आणि भारी पैसा पण आहे. गरज आहे तर फक्त योग्य स्किल शिकण्याची.